नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। पावसाळी हंगामात सातत्याने सुरू असलेल्या पावसामध्ये कारले पिकातील कळ्यांची संख्या वाढवत असताना डाउनी मिल्ड्यू आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कसा रोखता येईल, जेणेकरून आपल्याला सातत्याने पुढच्या 3 महिने उत्पादन घ्यायचंय। मग व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। सुरू असलेल्या प्लॉटमध्ये, कारल्याच्या प्लॉटमध्ये पावसाळी हंगामामध्ये कळ्यांची संख्या वाढवत असताना फ्रुटफुलनेस असेल, म्हणजे आपल्याला परागीभवन चांगलं करून कळ्यांची संख्या वाढवायची। सातत्याने उत्पादनात वाढ करत असताना डाउनी मिल्ड्यू असेल, भुरी रोग असेल, करपा असेल, याचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही। मग व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात नक्की आला असेल की पावसाळी हंगामामध्ये कारले पिकात कळ्यांची संख्या वाढवताना डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यूचं संगोपन आपण करताना कसं कामकाज केलं पाहिजे। आपण या ठिकाणी जर बघितलं, आजच तोडा झालेला आहे। साधारणतः 1 एकरचा प्लॉट या ठिकाणी आहे। ज्या शेतकऱ्याचा प्लॉट आहे त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। वैभव बाळासाहेब जाधव। वैभव बाळासाहेब जाधव, राहणार जवळकी, तालुका येवला, जिल्हा नाशिक। हा, येवला तालुका, जिल्हा नाशिक, जवळके या गावातून आपला कारल्याचा प्लॉट किती दिवस झाले सुरू झालाय? हा, 1.5 महिना झाला चालू। किती कॅरेट गेले 1 एकरात आतापर्यंत? 1500 कॅरेट झाली। 1500 कॅरेट आणि आज बी 250 कॅरेट खुडलेले। 1500च्या व्यतिरिक्त का ते? 1500च्या व्यतिरिक्त आज 250 कॅरेट मार्केटला गेले। हा, तर एकंदरीत तुम्ही डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? 2-3 वर्षापासून ओळखतो आम्ही। कोणत्या कोणत्या पिकाला मार्गदर्शन घेतलं? आम्ही टमाट्याला घेतलेलं आहे पहिल्या वर्षी, त्याच्यात आम्हाला चांगलं वाटलं। त्याच्यानंतर आम्ही वांगे बुक केले, आता कारले। आणि हे पीक आम्ही कधीच केलेलं नाही, कारलं पहिल्यांदाच केलं? हा। मग हे केल्यानंतर जे वेळापत्रक फॉलो करताय तुम्ही, काय वाटलं तुम्हाला? चांगलंय, पूर्ण चांगलं दिलं, तसं केलं तर चांगलं होतं। चांगलं होतं। आपला मोबाईल नंबर 9325133294। 9325133294। 133294। येवला तालुक्यातून जवळके या गावातून आपण हा व्हिडिओ घेतोय। कारले पिकामध्ये आपल्याला भरघोस उत्पादन घ्यायचं असेल, 1.5 महिना झाला 1 एकरचा प्लॉट सुरू आहे। 1500 कॅरेट गेले, आज देखील 250 कॅरेटचा तोडा झालाय, तरी फळांची संख्या दिसते। मग अशा वेळेस पुढचा 3 महिने आपल्याला जर उत्पादन घ्यायचंय, अजून 1500 कॅरेटचं उत्पादन जर घ्यायचं असेल, त्यासाठी आपण काय कामकाज केलं पाहिजे, जेणेकरून खाली जर तुम्ही बघितलं, इथं अगदी पूर्ण चिखलात आपण या ठिकाणी उभे आहोत। खाली जर बघितलं, बेड सुरक्षित आहे, रूट झोन ऍक्टिव्ह राहायला पाहिजे। आणि हा रूट झोन ऍक्टिव्ह राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्याचप्रमाणे वरती या कळ्यांची संख्या आहे, हे पानं आपल्याला खराब होऊ द्यायचे नाहीये। जे पान जुनं आहे ते पिवळं होऊन खाली पडेलच, परंतु ह्या ज्या कळ्या दिसत आहे आपल्याला, खाली चिखल आहे, चालता येत नाही वीज, या ठिकाणी या कळ्या आपण बघतोय। तर मग याच्यासाठी आपल्याला ही किपिंग क्वालिटी ठेवायची। डाउनी मिल्ड्यू सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे, डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू। सातत्याने पाऊस होतोय, खाली चिखल आहे, फवारणी करता येत नाही, परंतु तरी देखील 4-5 दिवसाच्या अंतराने आपण काय फवारण्या केल्या पाहिजे, जेणेकरून आपला प्लॉट सुरक्षित राहील, पानं चांगले राहतील आणि आपल्याला फळांची संख्या जास्त मिळेल। त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन। पहिली गोष्ट, फवारणीचं नियोजन करत असताना जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल, चान्स मिळेल, ट्रॅक्टर चालत असेल किंवा पाऊस थांबतोय, अधूनमधून पाऊस थांबतोय, 2 दिवसातील 2-3 तास मिळतंय, अशा वेळेस पहिली फवारणी त्या ठिकाणी करा। 200 लिटर पाण्यामधून सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड संचार 40 400 मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं टचअप 500 ग्रॅम। आता 4 ते 5 दिवस जाऊ द्या, फवारणी घ्यायच्या अगोदर जमिनीतून ज्या दिवशी चान्स मिळेल पाणी द्यायचंय आपल्याला। पाणी एक साधारणतः अर्धा पाऊण तास 1 तासापर्यंत पाणी द्यायचंय, जरी चिकचिक दिसत असेल तरी पाणी द्यायचंय। मग त्या पाण्यासोबत आपल्याला आपल्या वेलीची ह्युमिडिटी पॉवर कशी वाढवता येईल, रूट झोन कसा ऍक्टिव्ह करता येईल आणि फुलांची संख्या वाढण्यासाठी काय देता येईल, त्यासाठी एकरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0-60-20 आणि 500 ग्रॅम बोरान। ज्यावेळेस 6, 7, 8, 9, 10 तोडे झालेले, 1-1.5 महिना सुरू होऊन प्लॉटला झालेला आहे, 1000, 1200, 1500 ज्याच्या त्याच्या हिशोबाने ज्यांनी त्यांनी कॅरेटचं उत्पादन घेतलंय, मग त्यावेळेस हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची। प्युअर क्रॉपचं फ्लोरा तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे, एक साधारणतः 25 ते 30 मिली, 25 ते 30 मिली फ्लोरा, 0-60-20, 500 ग्रॅम आणि बोरान 100 ग्रॅम, असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या। त्यानंतर पुढचा स्प्रे कीटकनाशकचा घेत असताना अगदी साधा अलिका 150 मिली, रिडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक 250 ग्रॅम घेऊन फवारणी करायची। कळ्यांची संख्या खूप चांगली मिळते, किपिंग क्वालिटी चांगली मिळवायची, कळीची लांबी आपल्याला वाढवायची, डाउनी भुरी येऊ द्यायचा नाही। त्यासाठी जिब्रालिक ऍसिड 10 ते 15 ppm, GA 2 ते 3 ग्रॅम, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं डाउनी किंग 500 मिली आणि अँट्राकॉल 400 ग्रॅम, असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या।
परत एकदा ड्रिपच्या माध्यमातून देत असताना ज्यावेळेस हॅपी न्यूज 060 बोरान दिलं, एक 9 ते 12 दिवस जाऊ द्या, पहिलं ऍप्लिकेशन दिल्यानंतर 9 ते 12 दिवसाच्या गॅपने तुम्हाला एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 4 किलो वरद फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन जर दिलं तर आपल्याला चांगला फायदा मिळेल. आणि त्याच दरम्यान 200 लिटर पाण्यामधून मॅक्सवेल 250 मिली, फिनिक्स हायटेकचं मॅक्सवेल 250 मिली, कुमानेल 500 मिली आणि रोको 200 ग्रॅम हा जर स्प्रे घेतला तर कळी पिवळी पडणार नाही. जास्तीत जास्त पेऱ्यातील अंतर कमी राहून जास्तीत जास्त कळ्यांची संख्या मिळण्यासाठी या फवारणीचा फायदा होईल. वैभव जाधव तुमच्याकडे येतो. वांग्याचा प्लॉट आहे, टोमॅटोचा प्लॉट आहे, कारल्यामध्ये तुम्ही खूप चांगलं उत्पादन घेतलं. टोमॅटोचे प्लॉट देखील मी बघितले आल्यानंतर. एकंदरीत तुमच्या भागामध्ये असलेलं वातावरण असेल आणि या वर्षीच्या ज्या समस्या आहेत, फळांवर येणारे टिपक्या असतील, जांतोमोनस असेल, करपा असेल, फळांची शिटिंग कमी असेल, व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव असेल, तुम्ही डॉक्टर किसानचं टोमॅटो कारल्या व्यतिरिक्त वांग्यामध्ये या 2 पिकांमध्ये घेतलेल्या मार्गदर्शनाबद्दल इतर तुमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? आता आम्हाला वांग्यामध्ये ऍव्हरेज चांगलं भेटलेलं आहे. वांग्यामध्ये एका एकरामध्ये आम्ही एका आठवड्यामध्ये 3 खुडे करतो 100 कॅरेटाची. आणि टमाटे बघा इकडल्या म्हणजे 25 मेचे टमाटे इकडे जमलेलेच नाही. आपला 25 मेचा पहिला प्लॉट आहे. तो प्लॉट एकदम भारी आहे आणि फुटवा बिटवा एकदम चांगला आहे. नक्कीच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो. टोमॅटो खूप चांगले, 25 मेची लागवड आहे, वांग्यामध्ये 100 कॅरेटचा तोडा, कारल्यामध्ये खूप चांगलं उत्पादन घेत आहे. पण हे सगळं करत असताना आलेलं वेळापत्रक जर तंतोतंत फॉलो केलं तरच या गोष्टी होऊ शकते. याबद्दल तुमचं काय मत आहे? तरच होईल ना. मग तुम्ही औषधं वगैरे कुठून घेता इथं? म्हणजे डॉक्टर किसान जे रिकमेंडेशन करतंय भेटतं का तुम्हाला? अवेलेबल होतंय? हा अवेलेबल सगळं होतंय. कुठून घेता? योगेश कृषी लासलगाव. योगेश कृषी लासलगाव मधून तुम्ही औषधं घेतात. हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. बरेचसे शेतकरी येवला तालुक्यातून मला कॉल येतात की सर, पाटोदा असेल, येवल्याचा पुढचा काय भाग आहे की आम्हाला डॉक्टर किसानचे व्हिडिओ आवडतात, प्लॉट रजिस्ट्रेशन करायचंय, परंतु तुम्ही सांगितलेलं बरंचसं रिकमेंडेशन 30-40% ते भेटत नाही आमच्या गावात. त्यासाठी लासलगाव योगेश कृषी सेवा केंद्र जे आहे तिथं तुम्हाला त्या गोष्टी अवेलेबल होतील. त्याचा फायदा तुम्हाला कसा करून घ्यायचा, जेणेकरून इथं मी कुठल्याही कंपनीचं प्रमोशन करायला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, प्रमोशन करत नाही, परंतु ते वापरल्यानंतर शेतकऱ्याचा कसा फायदा होतो. आणि एकरामध्ये आज 1500 कॅरेटचं उत्पादन घेऊन आज 250 कॅरेट म्हणजे जवळजवळ 1700-1800 कॅरेटचं उत्पादन त्या ठिकाणी निघालंय. अजूनही हा प्लॉट आपल्याला पुढचे 2 महिने सुरू ठेवायचा आहे. कितीही पाऊस येऊ द्या, वेळोवेळी जर फवारण्यांचं नियोजन ठेवलं तर अजून आपण 1000 ते 1200, 1300, 1500 कॅरेटच्या आसपास त्या ठिकाणी जाऊ. म्हणजे एकरी 3000 कॅरेट आपण जर पार केले, बाजारभाव कितीही मिनिमम 200, 250, 10, 12 रुपये किलो राहिला, अगदी 8 रुपये किलो राहिला, कधी 25 रुपये किलो मिळेल. सुरुवातीला त्यांना 50 रुपये किलोचा दर मिळाला असेल, आज 12-13 रुपयाचा दर मिळतोय. परंतु अवरेजली जर 20-25 रुपयाचा रेट मिळाला आणि चांगल्या पद्धतीत कारले पिका असेल, वेलवर्गीय पिकामध्ये एकरी 2,500-3 हजार कॅरेटचं उत्पादन मिळालं तर नक्कीच तुमच्या हातामध्ये नफा राहतो. एवढंच आजच्या व्हिडिओमधून सांगतो. बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला. डाउनी मिल्डू असेल, भुरी असेल, कीटकनाशकांच्या फवारण्या कमी करून रूट झोन कडे लक्ष देणं, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या सांगण्याचा मी प्रयत्न केला. अजूनही जास्त माहिती पाहिजे असेल, वेगवेगळे व्हिडिओ पाठीमागे जाऊन तुम्ही बघू शकता. त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.